महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुका झालेल्या आहेत, निवडणुकांचे निकाल लागलेले आहेत आणि या निवडणुका होत असतानाच महाराष्ट्रामध्ये आणखी एका निवडणुकीची घोषणा झालेली आहे, अर्थात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची. राज्यामध्ये असणाऱ्या 35 जिल्हा परिषदांपैकी केवळ 12 नगर परिषदांच्या 12 जिल्हा परिषदांच्या घोषणा ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. कारण अनेक जिल्हा परिषदांमध्ये उर्वरित ज्या काही जिल्हा परिषदा आहेत त्या जिल्हा परिषदांमध्ये 50% अधिक आरक्षण मर्यादा जी आहे ती झाल्यामुळं हे निवडणुका ज्या आहेत त्या दुसऱ्या टप्प्यामध्ये होतील असं बोललं जात आहे. महाराष्ट्रातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती यासाठी 5 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. 7 फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहेत. या निवडणुकांच्या अनुषंगाने सगळे पक्ष तयारी करताना पाहायला मिळत आहेत. 16 जानेवारीपासून अर्ज भरण्याची सुरुवात जी आहे ती झालेली आहे. अशा वेळी आता पुन्हा एकदा भाजप वर्सेस राष्ट्रवादी असा सामना जो आहे तो पुणे जिल्हा परिषदेसाठी रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय का, अशी चर्चा प्रामुख्याने सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. जिल्हा परिषदांमध्ये या अगोदर जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता ही पुणे जिल्हा परिषदेवर असल्याचं पाहायला मिळालेलं होतं. आता ज्यावेळी जिल्हा परिषदांच्या निवडणुकांची घोषणा झालेली आहे त्यावेळी भाजप आणि शिवसेनेकडून संयुक्त बैठक जी आहे ती झालेली आहे. जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो प्राथमिक लेवलला तिथे डिसाईड झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर मग युती म्हणून भाजप आणि शिवसेनेनं युतीमध्ये जिल्हा परिषद लढावी अशी साधारणतः चर्चा असल्याचं पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र येऊन निवडणूक लढवावी असा एक मतप्रवाह असल्याचं पाहायला मिळतोय. महानगरपालिकांचे निकाल लागले, निकालामध्ये दोन्ही राष्ट्रवादींना अनपेक्षित यश मिळालं नाही. स्पेसिफिक जर आपण विचार केला तर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये. मात्र या निवडणुकांनंतर अजित पवार थेट गोविंद बागेमध्ये गेले. बारामतीतलं जे शरद पवारांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी अजित पवार, अमोल कोल्हे, राजेश टोपे अशा सगळ्या प्रमुख नेत्यांची बैठक झाल्याची एक चर्चा जी आहे ती समोर आली. त्या बैठकीमध्ये मग दोन राष्ट्रवादींनी एकत्र लढावं असा सूर जो आहे तो समोर आल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राज्याचे प्रांताध्यक्ष असणाऱ्या शशिकांत शिंदे यांनी तर घोषणा करून टाकली की दोन राष्ट्रवादी या एकत्र जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लढवतील. त्याच्यावर अजित पवारांना प्रश्न विचारला तर अजित पवार असं म्हटले की याबाबतचा निर्णय हा स्थानिक पातळीवर जो आहे तो घेतला जाईल. मात्र दोन राष्ट्रवादी या एकत्र येऊन निवडणुका लढवतील अशी साधारणतः आत्ताची तरी स्थिती असल्याचं पाहायला मिळत आहे. मग आज पुन्हा सकाळपासून या सगळ्या विषयामध्ये चर्चा अशी सुरू झालेली आहे की दोन राष्ट्रवादी जरी एकत्र येऊन निवडणुका लढल्या तरी तुतारी अथवा घड्याळ या एका चिन्हावरच निवडणूक लढली जावी. कारण दोन वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणुका लढल्यानं फटका जो आहे तो पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये बसला अशी साधारणतः एक धारणा जी आहे ती अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांची झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं घड्याळ तर घड्याळ, तुतारी तर तुतारी या एका चिन्हावर आज आपण निवडणूक लढवावी अशी साधारणतः दोन राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेली चर्चा आहे. आणि कदाचित एक चर्चा अशी आहे की सगळ्या निवडणुका या घड्याळ चिन्हावरच लढाव्यात असा सुद्धा एक मतप्रवाह असल्याचं पाहायला मिळत आहे. अजित पवार हे साधारणतः 2 दिवसांपासून पुन्हा पुण्यामध्ये ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळत आहे. पुणे जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने पुण्यातलं बारामती हॉस्टेल जे आहे, ज्या बारामती हॉस्टेलमध्ये अजित पवारांनी पुणे महानगरपालिकेसाठी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसाठी उमेदवारांच्या 1 to 1 मुलाखती केल्या होत्या, उमेदवारांशी चर्चा केली होती, उमेदवारांची अंतिम यादी फायनल केली होती. त्याच बारामती हॉस्टेलमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी सुद्धा बैठका ज्या आहेत त्या सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगानं भाजपमधलं एक मोठं नाव जे पुणे जिल्हा परिषद निवडणुकांच्या निमित्तानं आहे त्या शरद बुट्टे पाटलांचा उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश होऊ शकतो अशी साधारणतः एक चर्चा असल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीतच आता पुणे जिल्हा परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादींकडनं कंबर कसली गेल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय आणि दोन्ही राष्ट्रवादी म्हणून एकत्रित निवडणुका लढवण्याची चर्चा जी आहे ती आता सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय. निश्चितपणे जर दोन राष्ट्रवादी एकत्र आल्या तर पुन्हा एकदा भाजप व्हर्सेस राष्ट्रवादी असा सामना जो आहे तो होऊ शकतो आणि या सामन्यात कोण बाजी मारतंय, कोण बाजीगर होतंय हे पाहण्यासाठी मात्र आपल्याला 7 फेब्रुवारीची वाट जी आहे ती पाहावी लागणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित भागवतसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.
तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.